नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 116. शुक्ल तीर्थ राम मंदिरी रामनवमी साजरी व मंगलेश्वरी शशीबेन ज्योतिबेन सेवाधारी. पहाटे लवकर उठून झाडेश्वराचं निळकंठ मंदिर सोडलं आणि पुन्हा एकदा मैयाचा किनारा पकडला. माझ्यासोबत कोणी येऊ नये म्हणून मी गुपचूप निघालो होतो. एकटाच चालू लागलो. पहाटेच्या अंधुक उजेडात पायाखालचं तेवढं दिसत होतं. मैयाचा किनारा गाळाने भरलेला होता, परंतु गाळाचा वरचा थर वाळलेला होता. त्यामुळे मी मैयाच्या अजून जवळजवळ जाऊ लागलो. या भागातल्या मैयाच्या किनाऱ्यावर असा गाळ आहे. कमी वजनाची माणसं त्यावरून चालून जातात. थोडंसं अधिक वजन असलं की मनुष्य गाळात जातो. समोर एक झुडूप आडवं आलं. झुडपाच्या डावीकडे जावं तर मैया लांब जाणार, म्हणून मी झुडपाच्या उजवीकडे जायचं ठरवलं आणि झुडपाला वळसा मारू लागलो. इतक्यात पायाखाली काहीतरी हालचाल होते आहे असं मला जाणवलं आणि कडक लागणारा चिखलाचा पृष्ठभाग अचानक तुटला आणि मी भस्कन गुडघाभर चिखलामध्ये रुतलो. तो चिखल इतका घट्ट होता की जणू काही 5-6 लोकांनी माझे पाय खाली पकडलेत असे घट्ट पाय रुतून बसले. मी जसजशी बाहेर पडण्याची धडपड करू लागलो तसतसा पाय अजून खोलात जाऊ लागला. मला लक्षात आले की मी एका चांगल्याच दलदलीमध्ये पुरता फसलोय. काठी घुसून पाहिली असता ती खोल खाली जात राहिली. याचा अर्थ इथे खाली एखादा जलप्रवाह मैयाला येऊन मिळत असावा. मला प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं आणि मी आजूबाजूला कोणी मदतीसाठी दिसतोय का ते पाहू लागलो. इतक्या सकाळी तिकडे कोण येणार? माझा आगाऊपणा मला नडला की काय असे मला वाटू लागले. परंतु माझा हेतू शुद्ध होता. मला नर्मदामाईच्या अधिकाधिक जवळ जायचं होतं. त्यामुळे जेव्हा समोर 2 रस्ते यायचे तेव्हा त्यातील मैयाच्या जवळ जाणारा रस्ता मी निवडायचो. मग तो कठीण असो किंवा लांबचा असो. आताही समोर झुडूप आडवं आल्यामुळं मी तेच केलं होतं. मैयाच्या बाजूने निघालो होतो. हेच ते झुडूप ज्याच्यामुळे मी गाळामध्ये रुतलो, लाल खुणेने दाखवलेलं. मी यांना कशावरून शोधून काढलं. अशा प्रसंगात काय करायचं हे आता मला पक्कं ठाऊक होतं. त्याप्रमाणे मी नर्मदे हर असा पुकारा केला. दूरवरून मला पुन्हा नर्मदे हर असा ओळखीचा आवाज ऐकू आला. हा आवाज तर तुकाराम बुवांचा होता. मला हात करत ते पुढे निघून जाऊ लागले. त्यांना माहिती होते की मला सोबत चाललेलं आवडत नसे. मी जोरजोरात ओरडून त्यांना जवळ बोलावं लागलो, परंतु त्यांनी मला नर्मदे हर असे करत पुढे जाणे चालूच ठेवले. आता मात्र पंचायत आली. मी रुतत त्या पक्क्या गाळात मांडीपर्यंत आत घुसलो होतो. जीवाच्या आकांताने एकदाच मी त्यांना हाक मारली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा नेहमीपेक्षा थोडासा बुटका दिसतोय आणि धावतच ते माझ्या दिशेने आले. मी त्यांना सांगितलं की जवळ येऊ नका, दुरूनच मला वाचवायचा प्रयत्न करा. ते पण माझ्यासारखे रुतले तर पंचायत. त्यांनी त्यांच्याजवळची काठी माझ्या दिशेला पुढे केली आणि मला ती घट्ट पकडायला सांगितली. तुकाराम बुवा हे गवंडी काम करणारे असल्यामुळे त्यांच्या अंगात खूप शक्ती होती. त्यांची संपूर्ण शक्ती पणाला लावत त्यांनी मला त्या काठीसकट बाहेर खेचून काढले. मी ती काठी इतकी घट्ट धरून ठेवली होती की विचारता सोय नाही. मांडीपर्यंत माझे पाय चिखलाने काळे झाले होते. पुढे सर्वत्र असाच चिखल असल्यामुळे पाय धुणे शक्य नव्हते. मग चालत पाय वाळवायचा निर्णय मी घेतला. तुकाराम महाराज योगायोगाने काठाने आल्यामुळे माझे प्राण वाचला, नाहीतर हळूहळू आतमध्ये घुसत मी त्या चिखलामध्ये कायमचा रुतून बसलो असतो. अगदी कुत्र्यासारखा हलका प्राणीसुद्धा रुतून बसेल असा हा गाळ इथं आहे. याच भागातली ही चित्र आपण बघतोय. या प्रचंड गाळामुळं नावेपर्यंत जाताना केवट लोकांना सुद्धा खूप कसरत करावी लागते. मला एकटं चालायला आवडतं या विषयावर तुकाराम महाराजांनी माझी यथेच्छ खेचली. का? आता चाल की एकटा वगैरे साहेबा. आणि माझ्याकडे बोलायला काहीच उत्तर नसायचं. दोघांनी हसत खेळत पुढचा मार्ग एकत्र काढला. एके ठिकाणी मैयाच्या काठावर खडक लागला. तिथे मैयामध्ये स्नान करून मी तो सर्व चिखल पुन्हा मैयार्पण केला. यापूर्वीसुद्धा मी चिखलामध्ये अडकलो होतो, परंतु त्यावेळी जी मरणाची भीती वाटली होती ती का कुणास ठाऊक यावेळी अजिबात वाटली नाही. कदाचित परिक्रमा तुम्हाला जे काही देते ते हेच धैर्य आहे, जे तुम्हाला सांगते की काळजी करू नकोस, योग्य तो मार्ग नक्की निघेल. आणि मी देखील स्थितप्रज्ञासारखा यावेळी त्या गाळामध्ये रुतत चाललो होतो. आता मात्र मी गाळाच्या दिशेला जाऊ लागलो की तुकोबा जोरात खेकसायचे. वय डाव्या अंगाला, पुन्हा चिखलात यांगायचं का तुले? हे असे काही शब्द फक्त विदर्भ मराठवाड्यातल्या बोलीमध्ये सापडतात. हेंगणे म्हणजे चढणे. खरं तर चिखलात मी उतरत होतो, पण यालासुद्धा हे चढण्याची उपमा देत होते. तुकोबाराय खेकसले की मी पुन्हा शांतपणे डावीकडे यायचो. त्यांनी नुकतेच माझे प्राण वाचवल्यामुळे त्यांना उलटून बोलणे शक्यच नव्हते. त्यांनी देखील या घटनेचा पुरेपूर अपलाभ पुढील काळात उठवला. कुठल्या मुक्कामी काठाने चालण्याबद्दल मी बोललो की तुकाराम बुवा हा प्रसंग सांगायचे आणि म्हणायचे, याच्यामुळे मला काठानं चालायची सवय लागली आणि मला सवय लागल्यामुळे हा वाचला. आणि ते खरेच होते. त्या प्रसंगासाठी तुकोबारायांचे उपकार मी कायम मान्य करतो.
त्या दिवशी त्यांच्या जागी अन्य कोणीही परिक्रमाचे असता तर कदाचित मला बाहेर काढू शकला नसता. प्रचंड शक्ती अंगात असलेले आणि 100-100 किलोची खडी वाळू उचलणारे हात माझ्या मदतीला असल्यामुळेच मला खेचून बाहेर काढू शकले. किरकोळ माणसाला हे जमले नसते आणि पुढे येण्याची हिंमत देखील कोणी दाखवली नसती. तुकाराम सुरवसे हे आजही माझ्या संपर्कात आहेत. त्याला या अशा घटनांची पार्श्वभूमी आहे. ज्या माणसाने आपले प्राण वाचवले तो कसा का असेना आणि कुठेही असेना, आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटतोच ना. तुकाराम बुवा स्वभावाने थोडेसे तुसडे भासत असले तरी प्रत्यक्षात ते तसे नव्हते. ते स्पष्ट वक्ते होते आणि त्यांना खोट्याचा राग होता. फसवणूक न करणे आणि सत्यवचन बोलणे या 2 गोष्टी जो पाळत असतील त्याच्यासाठी ते उत्तम मित्र होते. त्यामुळे आमची घनिष्ठ मैत्री झाली. त्यांच्यासोबत राहिलेले अनेक जण मला मुक्कामी तुकोबारांसोबत बसलेले पाहिल्यावर सांगायचे की तू या माणसाबरोबर कसा काय राहतोयस. परंतु मला कधी त्यांच्या स्वभावाचा त्रास झाला नाही. कदाचित तुकोबाराय माझ्याशी वेगळे वागत होते. त्यांनी नवीनच परिक्रमा चालू केलेली असताना त्यांना मी भेटलेलं असल्यामुळे आणि मी त्यांना न विचारता बऱ्याच सूचना मोहन साधूप्रमाणे केलेल्या असल्यामुळे कदाचित त्यांना माझं वागणं आवडलं असावं. काहीही असो, तुकाराम सुरवसे हा मनुष्य मला तरी फार आवडला. आतासुद्धा ते 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा सायकलने करतायत. जेव्हा जेव्हा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी ते महत्त्वाच्या ठिकाणी पोचतात तेव्हा तिथून मला फोन करतात. मी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फोनपे, जीपे काहीतरी चालू करा, पण अजिबात चालू करत नाहीत. आपल्यापैकी कोणाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला त्यांचा क्रमांक देईन. तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लगेच येईल. त्यांची भारत यात्रा संपल्यावर त्यांना पुण्यामध्ये येण्याचं आमंत्रण मी दिलं आहे. तेव्हा कदाचित सर्वजण त्यांची भेट घेऊ शकतो. बघूया मैयाचं काय नियोजन आहे ते. आम्ही काठाकाठाने पुढे जात असताना एक ग्रामस्थ भेटला. त्याने सांगितले की डावीकडे जंगलामध्ये कोटेश्वराचं मंदिर आहे, त्याचं दर्शन अवश्य घ्या. त्याप्रमाणे आम्ही मोर्चा बाहेरच्या दिशेला वळवला. या प्रसंगामुळे दोघांच्या कपड्याला बऱ्यापैकी चिखल लागला होता आणि वस्त्रे मैयामध्ये धुत नाहीत, त्यामुळे तशीच पिळून घातली होती. जाता जाता मी तुकाराम महाराजांना म्हणालो, तुकोबराया, मैयाने चांगला चिखल फासला आपल्याला. चांगले चुंगले कपडे द्यायचे राहिले बाजूला आणि हिने तर आहे ते पण रंगून टाकले. आणि दोघेही हसायला लागलो. तुकाराम बुवा म्हणाले, तुझे तरी ठीक आहे रे, तू तुझ्या गुणानं गाळात गेलास. माझा तर काही संबंध नसताना माझे कपडे रंगवले मैयाने. खरं तर मला नवीन कपडे मिळायला हवेत. दोघे अशा पद्धतीने बोलत जात असताना समोरून एक रिक्षा आली आणि आम्हाला बघून रिक्षावाल्याने थांबण्याची सूचना केली. आम्ही रिक्षाजवळ गेलो. मागे एक 70चे आजोबा बसले होते. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या. त्यांनी आम्हाला नर्मदेहर केले आणि गाडीत बसल्या बसल्याच 2 कोरे करकरीत उत्तम दर्जाचे सुती सदरे आम्हाला दिले. ते म्हणाले की व्यापारासाठी ते भरूचमध्ये निघाले होते आणि मैयाने त्यांना 2 सदरे घेण्याची प्रेरणा दिली. ते संपूर्ण रस्त्याने पाहत आले, परंतु कोणीही परिक्रमाचे दिसले नाहीत. पहिले आम्हीच त्यांना दिसलो. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रेमपूर्वक त्यांनी सदरे दिले आणि घालून दाखवा असे सांगितले. आम्ही दोघांनी आहे त्याच वस्त्रांवर ते सदरे घातले आणि दोघांनाही ते बरोबर मापात झाले. खरं पाहायला गेलं तर आम्ही दोघेही अन्य साधू आणि परिक्रमावासी यांच्याशी तुलना करता दष्टपुष्ट प्रवर्गामध्ये मोडणारे होतो. परंतु तरी देखील आम्हाला ते सदरे चोख बसले. त्या काकांना खूप आनंद आला. आमच्या हातावर थोडी दक्षिणा टेकून ते पुढे निघून गेले. मी आणि तुकाराम बुवा स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहत राहिलो. दोघांनाही बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते. इच्छा करायचा अवकाश की मैयाने आम्हाला नवे कोरे कपडे दिले होते. दोघेही मौनामध्ये चालत राहिलो. मैयाच्या पुढे कुठलीही इच्छा व्यक्त करणं हे पाप आहे. क्षणात ती इच्छा पूर्ण करते. बहुतेक याचसाठी मैयाने आम्हाला किनारा सोडून रस्त्यावरती आणले होते. थोडं अंतर चालल्यावर दाट झाडीमध्ये असलेले कोटेश्वराचं मंदिर दिसलं. मंदिर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं होतं. राज्य महामार्गाच्या कडेला असून देखील धुळीचा कण देखील फरशीवर कुठे दिसत नव्हता. आधुनिक पद्धतीची फरशी घालण्यात आली होती, परंतु देवस्थान पुरातन होते. इथं कुणीच नव्हते. अतिशय शांत व रम्य वातावरण होते. इथे काही काळ शांतपणे बसून महादेवाचे स्तवन केले. मंदिराच्या परिसराची काही चित्र आपल्यासाठी सोबत जोडतोय. हे कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याला श्री कोटेश्वर महादेव असं पण म्हणतात. शक्यतो कोटिलिंग अर्चन पूजा संपन्न झालेल्या ठिकाणी कोटेश्वर महादेव किंवा कोटेश्वर महादेव यांची स्थापना केली जाते. नर्मदेकाठी असे अनेक कोटेश्वर आहेत. कोटिलिंग अर्चन. मंदिराच्या बाहेर कोटेश्वर महादेव असं लिहिलं आहे आणि आतमध्ये कोटेश्वर लिहिलं आहे. या कोटेश्वर महादेव शिवलिंगाचा आकार षटकोनाकृती आहे. मंदिराच्या बाहेर उत्तम असे सुविचार लावलेत. भाषा गुजराती असली तरी आपल्याला वाचता येतं आणि अर्थ देखील कळतो. आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आम्ही गेलो तेव्हा सुद्धा शिवलिंगावर असंच सुंदरपैकी ऊन पडलं होतं. साक्षात कोटीभास्कर कोटेश्वराच्या दर्शनासाठी जणू आलेले होते. इथून हलावसंच वाटत नव्हतं, इतकं ते सुंदर वातावरण होतं. परंतु तुकाराम बुवा चला चला म्हणून मागा लागल्यामुळे पुढे निघालो. वाटेमध्ये एका साधूनं छोटीशी कुटी उभी केलेली आहे आणि तो परिक्रमावासींना बालभोग सेवा देतो. तिथे बसून थोडासा बालभोग घेतला. गुजरातमध्ये फरसाण, शेव वगैरे असाच बालभोग जास्त करून मिळतो. तो साठवायला पण सोपा असतो आणि टिकणारा माल असतो. हीच ती बाप्पा सीताराम मडोली शुक्लतीर्थाची. वाटेत आम्ही बालभोग घेतला. ही बाप्पा सीताराम मडोली. मोठी असते ती मढी, छोटुकली असते ती मडोली.
इथे समोरच झगडिया मडी होती, म्हणजे समोरच्या किनाऱ्यावर. इथून थोडंसं अंतर चालल्यावर शुक्लतीर्थ गावात जाणारा एक फाटा लागला. इथं जलाराम बाप्पांचं मंदिर होतं. मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे वळलो. हे श्री जलाराम बाप्पा मंदिर, शुक्लतीर्थ. श्री जलाराम महाराजांची मूर्ती. बापा किंवा बाप्पा म्हणजे देव. गणपती बाप्पा हा शब्द बहुतेक मराठी भाषेमध्ये गुजरातीमधूनच आला असावा. शुक्लतीर्थाकडे वळणारा हा रस्ता आहे. इथूनच आम्ही आतमध्ये गेलो. जनोर, निकोरा, कबीरवड, शुक्लतीर्थ अशा पाट्या इथे लावलेल्या आहेत. शुक्लतीर्थ हे अतिशय पवित्र असं पौराणिक गाव आहे. इथं अक्षरशः पावलापावलावर ऐतिहासिक मंदिर आहेत. परंतु आज रामनवमी असल्यामुळे आपण राम मंदिरामध्ये जावं असा संकल्प केला. जाताना गावाच्या रस्त्यामध्ये एक छोटीशी मिरवणूक लागली. मिरवणुकीत खूपच गर्दी असल्यामुळे पुढे जाता येईना. अखेरीस मिरवणुकीसोबत चालतच आम्ही निघालो, कारण मिरवणूक देखील मैयाच्या काठाकडेच निघाली होती. मिरवणूक कसली हे लक्षातच येत नव्हतं. आधी मला असं वाटलं की रामनवमीच्या निमित्तानं ही शोभायात्रा निघाली आहे. परंतु नंतर असं लक्षात आलं की 2 छोट्या मुलींचं जावळं काढण्यासाठी त्यांना वाजत गाजत राम मंदिराकडं मिरवणुकीने घेऊन जाण्यात येत होते. या मुलींना आधुनिक वेशामध्ये सजवण्यात आले होते. म्हणजे चक्क टाय कोट असा त्यांनी घातला होता, बूट. ती मिरवणूक पाहून मला खूप मौज वाटली. अखेरीस मिरवणुकीसोबतच मी आणि तुकारामबुवा मंदिरामध्ये पोचलो. राम मंदिरामध्ये मोठाच उत्सव सुरू होता. जेवढी गर्दी बाहेर होती त्याहून अधिक गर्दी आधीपासूनच राम मंदिरामध्ये जमलेली होती. मी जाऊन रामरायाचं दर्शन घेतलं. हेच आहेत शुक्लतीर्थ राम मंदिरातले रामराया. शुक्लतीर्थ मंदिराचा परिसर आपण बघतोय. डावीकडे नर्मदा माता मंदिर आहे, समोर रामरायाचं मंदिर आहे आणि बाकी अनेक छोटी मोठी मंदिरं या मंदिर परिसरामध्ये आहेत. रामरायाच्या शेजारी एक झोपाळा होता. पुजाऱ्याने मला झोपाळ्यावर बसण्याची आज्ञा केली. माझ्या आजूबाजूला गावातील सर्व माताराम बसल्या होत्या. मी बसल्या बसल्या रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. त्यांचीसुद्धा भजने वगैरे सुरू होती. असा सुमारे तास दीड तास मी झोपाळ्यावर बसून राहिलो. मग रामजन्माचा सोहळा सुरू झाला. रामाचा पाळणा देखील मी म्हटला आणि मग रामरायाची आरती झाली. परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरं होती. नर्मदा मातेचं आणि गंगा मातेचं एकत्रित मंदिर होतं. त्याच्या पलीकडे परिक्रमावासींच्या राहण्यासाठी 2 खोल्या होत्या. आता मी खोलीकडे जाणार इतक्यामध्ये त्या 2 मुलींचे आईवडील माझ्याकडे आले आणि त्या मुलींना आशीर्वाद द्या असे मला सांगितले. मी त्यांना म्हणालो की या दोघी साक्षात गंगा आणि नर्मदा मैया आहेत, त्यामुळे मीच त्यांच्या पाया पडतो. आणि मी चक्क पायावर डोकं ठेवून त्या दोघींना नमस्कार केला. त्या दोघींनी देखील नर्मदा खंडातील परंपरेप्रमाणे डोक्यावर हात ठेवून मला छान आशीर्वाद दिला. मग मुलीच्या वडिलांनी आमच्या तिघांचा एक सुंदर असा फोटो काढला आणि मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी तो पाठवून दिला. शुक्लतीर्थ राम मंदिरामध्ये प्रस्तुत लेखकाने कडेवर घेतलेल्या आधुनिक वेशातल्या गंगा मैया आणि नर्मदा मैया या दोन्ही मुली फार गोड होत्या आणि त्यांचे केस खूप लांब होते. एवढे लांब केस कापणार याचं मला थोडंसं दुःखच झालं होतं. हे बघा किती गोड मुली आहेत. ही नर्मदा मैया, ही गंगा मैया. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला सांगतो. कारण इथंच शेजारी मंदिरामध्ये नर्मदा मैया आणि गंगा मैया यांचं मंदिर होतं शेजारीच. आणि या दोघी माझ्या कडेवर येऊन बसल्या होत्या. मंदिराच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पुणे गावातले 3 महिला मंदिरामध्ये येऊन राहिल्यात. मला आश्चर्य वाटलं. पुण्यावरून एवढ्या लांब कसं काय कोणी येईल, तेही इतक्या छोट्या गावात. परंतु कोण आहे ते बघूया तरी असा विचार करून मी खोलीकडे निघालो. खोलीकडे जायचं कारण असं की पुजारी महाराजांनी गावातून जेवण मागवलं होतं आणि खोलीमध्ये बसून जेवण करा असे मला सांगितलं होतं. इतक्यात त्या तिघी जणींना देखील पुजारी बुवाने सांगितले की तुमच्या पुण्याचा एक परिक्रमावासी आला आहे. त्यामुळे तुकाराम बुवाने मला भेटायला त्या तिघीजणी आल्या. बहिणी वाटणाऱ्या तिघी प्रत्यक्षामध्ये मायलेकी होत्या. पुणे येथील धनकोडी गावामध्ये राहणाऱ्या योगाचार्य सुनीता वसंत देवन नावाच्या एक तेजस्वी माताराम होत्या. त्यांच्या निकेता आणि अंकिता या नावाच्या 2 मुली त्यांच्यासोबत आल्या होत्या. या तिघीजणी चैत्र महिन्यातील उत्तरवाहिनी परिक्रमा करून इथे आल्या होत्या. तिघींपैकी निकेताने 2021 सालामध्ये नर्मदा परिक्रमा केली होती. तिने अतिशय मनापासून भक्तिभावाने आणि उत्तम रीतीने जी काही परिक्रमा जमली तेवढी केली होती. नर्मदा मैयाप्रती तिच्या मनामध्ये अपार श्रद्धा होती. ती नर्मदा पुराण वाचण्यासाठी इथं आली होती. तिची धाकटी बहीण अंकिता गुरुचरित्राचं पारायण करत होती आणि माताजींचं दुर्गा सप्तशतीचा पाठ चालला होता. परिक्रमेदरम्यान मंदिराचे पुजारी धर्मेंद्र परमार यांच्याशी तिचा परिचय झालेला होता. यावेळी तिला हे स्थान आवडलं, त्यामुळे तिने आता पारायणासाठी हे स्थान निवडलं असं ती मला म्हणाली. आम्ही सर्वजण एकाच गावातले अर्थात पुण्यातले असल्यामुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आमची मूळ गावं अर्थात सांगली आणि कोल्हापूर ही देखील शेजारीच असल्यामुळं आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. निकेता ही पुण्यातील एका शाळेमध्ये शिकवते. देवन काकूंचे धनकोडी भागामध्ये योगासनाचे वर्ग आहेत. मी त्या तिघींकडे एक विचित्र मागणी केली. मी त्यांना म्हणालो की तुम्ही आता इथून थेट पुण्यालाच जातात, तर माझ्याजवळ आत्तापर्यंत साठलेली शिवलिंग आणि अन्य वजन तुमच्याकडे देऊन टाकू का? आश्चर्य म्हणजे
यांनी देखील आनंदाने अनुमोदन दिले. मग काय विचारता, माझ्या जुन्या कमंडलोमध्ये भरून सर्व जड जड शिवलिंग मी पुण्याला पाठवून दिली. दत्तवाडा येथील स्वामीजींनी मला दिलेली वस्त्र देखील मी पुण्याला पाठवून दिली, कारण आता मला समुद्र पार केल्यावर नवीन वस्त्र मिळालं होतंच. तसेच मला पिपरहा गावामध्ये मिळालेलं वस्त्र देखील अजूनही मी चांगलं टिकवून वापरत होतो. वजन कमी करता करता माझ्या लक्षात आले की शिवलेले कपडे शक्यतो घालायचे नाहीत असा माझा संकल्प आहे. त्यामुळे अंगात घातलेला नवा सदरा देखील मी घरी पाठवणार होतो. परंतु माझ्या असं लक्षात आलं की हा सदरा मी तुकाराम महाराजांना सुद्धा देऊ शकतो. निकिता म्हणाली की तो सदरा काढण्यापूर्वी तुमच्या दोघांचा एक फोटो काढते. मी तिला म्हणालो की माझ्या मैयाला सुद्धा फोटोमध्ये घे. आणि मी मैयाला बाहेर काढल्याबरोबर तिघींनी अक्षरशः एखाद्या लहान बाळाला अंगा खांद्यावर घेऊन नाचवावं तशी माझी मैया नाचवायला सुरुवात केली. त्यांना ती इतकी आवडली की काही विचारूच नका. तिला काय करू आणि काय नको असं तिघींना झालं. सुदैवाने त्यांच्याकडे काही नवीन अलंकार नुकतेच विकत घेतलेले होते. ते काढून त्यांनी माझ्या मैयाला अतिशय सुंदर पद्धतीनं सजवून दिले. एक छान वस्त्रसुद्धा मला दिलं आणि रंगीबेरंगी टिकल्या लावून तिला सजवली. काही अलंकार जास्तीचे म्हणून माझ्यासोबत दिले. मग हा सर्व लवाजमा पसरून आमच्या तिघांचा फोटो त्याने काढला. नुकतीच पुण्यामध्ये भेट झाल्यावर हे सर्व फोटो तिने मला पाठवले. आपणही या नवीन सजवलेल्या मैयाचं दर्शन घेऊया. धनकोडीच्या देवन मालिकेंनी सजवलेली माझी नर्मदा मैया, सकाळीच मिळालेले कोरे करकरीत सदरे घातलेले जुनाट परिक्रमावासी, प्रस्तुत लेखक आणि तुकाराम बुवा सर्वसे. हा फोटो निकिताने बहुतेक तिच्या इंस्टाग्रामवर टाकला होता, त्यामुळे त्याने पुण्याचा परिक्रमावासी असं खाली लिहिलं आहे. आमच्या दोघांचे नवे कोरे सदरे बघ असे चमकत आहेत. अगदी मापात झालेत ते दोघांना. आणि ही आमची नर्मदा मैया सजवलेली गोडांबी. या चित्रामध्ये डावीकडे असणाऱ्या दरवाजाच्या बाहेर बसूनच हे वरील चित्र काढले. ह्या आहेत देवन माता भगिनी. शुक्लतीर्थ राम मंदिरामध्ये उभ्या डावीकडून अनुक्रमे सौ सुनीता वसंत देवन, मध्ये ती निकेता आणि उजवीकडे ती अंकिता. निकिता आणि अंकितासोबत प्रस्तुत लेखक. आपल्याला तारीख वार वेळ सगळं दिसतंय. निकितानं केलेलं एक फार मोठं काम म्हणजे तिनं माझ्या मैयाचा एक अतिशय सुंदर, कोल्हापुरी भाषेत म्हटलं तर जगात भारी फोटो काढलाय. अतिशय सुंदर, क्लिअर. आणि मैया माझी तेव्हा स्वच्छ होती, नुकतीच सजवली होती तेव्हाचा फोटो आहे. पुढे कालांतराने खूप मळत गेली. हे आहेत धर्मेंद्र परमार. या मंदिराची व्यवस्था हे बघतात, यांनीच आम्हाला घरून डबा आणून जेवण दिलं. जास्त संख्येनं परिक्रमावासी आले तर ते इथेच जेवण बनवतात आणि 1-2 जण असतील तर घरनं जेवण आणून देतात. हे आणि यांचा बंधू उपेंद्र आणि त्याची पत्नी हेमांगी परिक्रमावासियांची सेवा करतात. या धर्मेंद्र परमारांचा क्रमांक आपण लिहून घेऊ शकता: 963 88 28 44 8, 96 38 82 84 48. यांचे काकाजी नावाचे एक नातेवाईक आहेत. हे ब्रह्मचारी असून अनवाणी राहतात. अतिशय व्रतस्थपणे ते परिक्रमावासियांची सेवा करतात. मंदिराच्या मागेच पिंपळाच्या वनामध्ये एका पडक्या खोलीमध्ये आपल्या आईची सेवा करते राहतात. परंतु नेमके आम्ही गेलो तेव्हा तिथे ते नव्हते. परंतु देवन माता भगिनी यांच्याबद्दल भरभरून सांगत होत्या. राम मंदिरामध्ये भोजनप्रसाद घेणाऱ्या परिक्रमावासींचं संग्रहित छायाचित्र आपण बघतोय. आम्ही गेलो त्या दिवशी रामनवमीला रामाची ही सजावट केली होती आणि चक्क समोर भगवा केक वगैरे ठेवलेला आपल्याला दिसतोय. फुगे लावलेत, जय श्रीराम अक्षर आहेत. गावातल्या महादेव मंदिरामध्ये देवन मालकी बसलेले आपल्याला दिसतात. शुक्लतीर्थ राम मंदिराच्या आवारातल्या पिंपळाच्या झाडाखाली नर्मदा पुराणाचं पारायण करायला बसलेली रेवाभक्त कुमारी निकेता वसंत देवन धनगवडी. परिक्रमेमध्ये कुमारी निकेताला मिळालेला बाण आणि नर्मदा पुराणाची पारायण परत, समोर स्वर्गीय नर्मदा मैया, असं हे दृश्य आहे. हे सर्व फोटो निकेताने पाठवल्यामुळे आपल्याला माहिती करता आपल्या सोबत जोडले. योगायोगाचा भाग असा की मी हे सर्व लिखाण करत असतानाच देवन मालिकी मैयाच्या दर्शनाकरता घरी येऊन गेल्या. ती त्यांची फार लाडकी आहे. तर हे लिखाण चालू असतानाच घरी आलेल्या देवन काकू आणि निकेता सोबत मैया, किती अद्भुत योगायोग बघा. पूर्वी फोन नसायचे तेव्हा असा संपर्क व्हायचा. ज्या व्यक्तीची आठवण येईल ती व्यक्ती समोर येऊन उभी राहायची. आताही तसंच झालं. एक फार महत्त्वाची गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते. नर्मदा परिक्रमा किंवा आता देवन माता भगिनी करत असलेल्या या सर्व गोष्टी या तरुणपणी करायच्या गोष्टी आहेत. म्हणजे उतारवयात त्या करूच नयेत असं काही नाही. असं काही आहे का तर तसं नाही आहे. उतारवयात त्या करूच नयेत असं काही आहे का तर तसं काही नाही, अजिबात नाही.
परंतु उतार वयात तुम्हाला त्याचा पुरेसा लाभ मिळेल याची खात्री देता येत नाही. उदाहरणार्थ, एकच पदार्थ घ्या, समजा पुरणपोळी. ती एका लहान मुलाला खाऊ घातली, तरुणाला खाऊ घातली, वयस्कर माणसाला खाऊ घातली आणि जख्खड म्हाताऱ्याला खाऊ घातली, तर लहान मुलाची ती अंगी लागेल, तरुणाला ती शक्ती देईल, वयस्कर माणसाला ती जाणार नाही आणि जख्खड म्हाताऱ्याला तर अपचनच होईल. तसं नर्मदा परिक्रमेचा विविध वयामध्ये होणारा लाभ हा वेगळा वेगळा आहे असं मला वाटतं. तरुणपणी ते केल्यावर शारीरिक क्लेशाकडे लक्ष कमी जाऊन आजूबाजूच्या आनंदाकडे लक्ष अधिक लागण्याची शक्यता वाढते. तसेच योग्य वयामध्ये नर्मदा परिक्रमा संपूर्ण झाल्यावर पुढील आयुष्यभर तो मनुष्य अधिक संयमित जीवन जगण्याची शक्यता देखील वाढते. उतार वयात परिक्रमा केल्याचे देखील लाभ आहेत, परंतु ते या जन्मापेक्षा पुढच्या जन्मी अधिक कामाला येणार आहेत. कारण उमेदीचा काळ निघून गेलेला असल्यामुळं अशी व्यक्ती खरोखरच धडाडीने कार्य करणारी असेल तरच तिच्या परिक्रमेचा लाभ त्या व्यक्तीला आणि तिच्याशी संबंधित लोकांना अधिक होऊ शकतो. परंतु सरासरी तसं नसल्याचं आपल्याला सहज जाणवतं. इथे सुद्धा आपल्या तरुण मुलींना हे सर्व कार्य करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आणि त्यासाठी स्वतः त्यांच्यासोबत राहून पारायण करणाऱ्या देवन काकूंचं कौतुक करावंसं वाटतं. आपल्या तरुण मुलीला एकटीला नर्मदा परिक्रमेसाठी पाठवण्याचा देवन काकांचा निर्णय देखील अभिनंदनीयच आहे. आपल्या तरुण मुलाला किंवा मुलीला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झालीच तर त्यांना कृपा करून अडवू नका. त्यांची काळजी घ्यायला नर्मदा मैया समर्थ आहे. आपलं तेवढं सामर्थ्य अजिबातच नाही. बऱ्याच प्रसंगी असं देखील पाहायला मिळतं की नवरा बायको तरुण असताना दोघांपैकी एका कोणाला तरी परिक्रमा करण्याची इच्छा झाली तर दुसरी व्यक्ती अडवत असल्यामुळं परिक्रमा करण्याचं अर्धवट राहून जातं. हे पात्र देखील आपण न केलं तरच उत्तम आहे. इथे लक्षात घेण्याचा एक भाग इतकाच आहे की आपल्यावर अवलंबून असलेली एखादी व्यक्ती जर नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला अडवू नका. कारण तुमच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्यातील कुठलीही अडचण नर्मदा परिक्रमेदरम्यान येत नाही. कारण नर्मदा परिक्रमा करणारा परिक्रमावासी हा नर्मदा मातेचा बालक बनून गेलेला असतो. त्यामुळे त्याची संपूर्ण काळजी नर्मदा मैया अहोरात्र घेते. याची निश्चिंती बाळगावी. आपल्या मनाच्या खेळामुळे एखाद्या व्यक्तीची महापुण्यप्रद श्री नर्मदा परिक्रमा बुडाली हे पाप आपल्या माथ्यावर कधीच लागायला नको. नाहीतर त्याचं क्षालन करण्यासाठी देव तुमच्याकडून एखादी परिक्रमा करून घ्यायचा. असो. भोजन प्रसाद घेतल्यावर सर्वांचा निरोप घेतला. मी पुण्यात गेल्यावर माझे सामान देवन कुटुंबियांकडे स्वीकारणार होतो. त्यामुळे त्यांचा पत्ता वहीमध्ये लिहून घेतला. माझाही पत्ता त्यांना लिहून दिला आणि पुढे निघालो. पाठीवरचा भार असा काही हलका झाला होता म्हणता. मला तर वाटलं की रामनवमीच्या दिवशी साक्षात रामरायाच आपल्याला पावला. इतके दिवस न पावणारा देव देवन रूपाने पावला व मी माझा भार देवन यांना देऊन टाकला व आभार मानले. शुक्लतीर्थ गावामध्ये अनेक मंदिरं होती. त्यांचं दर्शन घेत घेत पुढे जावं असं ठरवलं. दुपारचे कडकडीत ऊन पडले होते. रस्ता आगोगीत होता. ओळीने एका मंदिरामध्ये जाऊन येथेच दर्शन घेतले. ही सर्व मंदिरे पौराणिक आहेत. विशेषतः एखाद्या गावाचे नाव शुक्लतीर्थ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्व सिद्ध करणारे. पाठीवरचा भार हलका झालेला मी आता देवदर्शनांसाठी सिद्ध झालो. राम मंदिरातून बाहेर पडल्यावर मी थेट सोमेश्वर महादेवाचं मंदिर गाठलं. इथंच शुक्लेश्वर महादेव देखील आहेत. मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं होतं. गुजरातमध्ये या मंदिरांची स्वच्छता खूप ठेवतात असं मला जाणवलं. कुठे धुळीचा कणसुद्धा नव्हता. श्री सोमेश्वर महादेवाचं भव्य मंदिर आपण बघतोय. मंदिरातली वाखाणण्याजोगी स्वच्छता आपल्याला जाणवत असेल या चित्रात. हे आहेत श्री सोमेश्वर महादेव शुक्लतीर्थ आणि हे शुक्लेश्वर महादेव आहेत. मंदिरामध्ये धनुष्य, त्रिशूल, तलवार, कमंडलू धारण केलेली हरसिद्धी माता नावाची देवता आहे. खरी वस्त्र नेसवलेलं मंदिरातलं रंगावधूत महाराजांचं हे अप्रतिम चित्र जिवंत वाटतं. दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरात कुणीच नव्हतं. छानपैकी दर्शन घेतलं. इतक्यात एक दोन परिक्रमावासी तिथं आले. त्यांच्याशी बोलून पुढील मंदिरात निघालो. वाटेमध्ये एका माताजींनी थंडगार पाणी पाजलं आणि माझ्याकडं थर्मास आहे असं पाहून फ्रीजमधलं थंडगार पाणी त्यात भरून दिलं. तुमच्या सामानात काय काय ठेवलेलं आहे याकडे मात्राम लोकांचं किती बारीक लक्ष असते पहा. माझ्या डोक्यातही नव्हते की मी मागे थर्मास खोचलाय, पण यांनी पाहिलं. प्रथमच त्यात थंड पाणी ठेवल्यामुळं आता यात पाणी किती काळ थंड राहतं याची परीक्षा होणार होती. त्यात तो कमंडलू चांगलाच पास झाला. सुमारे 16 तास पाणी थंड राहिलं. असो. इथून पुढे कनकाई किंवा कनकेश्वरी मातेचं दर्शन घेतलं. सिंदूर फासलेली जुनी मूर्ती होती. हे देवीचं एक जागृत स्थान आहे. कनकेश्वरी माता जी मंदिर, ही कनकाई माता किंवा कनकेश्वरी माता. शुक्लतीर्थ गावातलं वैशिष्ट्य म्हणजे इथं ओंकारनाथ विष्णू भगवंताचं मंदिर आहे. पांढऱ्या रंगाच्या वालुकाश्म सदृश पाषाणापासून तयार केलेली विष्णूची एक अतिशय सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणारी मूर्ती आहे. या एकाच मूर्तीमध्ये अन्य अनेक देवता कोरलेल्या आहेत. विष्णू भगवंतासोबतच सूर्यनारायण, लक्ष्मी अशा मूर्तींची देखील स्थापना मंदिरात केलेली आहे. विशेषतः विष्णूच्या या एकाच मूर्तीमध्ये आपल्याला अनेक देवता पाहायला मिळतात. विष्णूच्या उजव्या हातामध्ये शंकर भगवान,
आणि गदा असून हृदयावर श्रीलांछन भृगुलांछन धारण केले. याची कथा मोठी रंजक आहे. भगवान विष्णू किती क्षमाशील आहेत हे तपासण्यासाठी एकदा भृगु ऋषींनी लक्ष्मीसोबत ते बसलेले असताना अचानक येऊन त्यांच्या छातीवर लात मारली. त्यानंतर ताबडतोब विष्णू भगवंत उठले आणि भृगु ऋषींचा पाय हातात घेऊन कुरवाळू लागले आणि म्हणाले, मुनीवर, तुमचा पाय कमळासारखा नाजूक आहे. माझी छाती वज्राप्रमाणे कठोर आहे. आपल्याला लागलं तर नाही ना? त्यानंतर भृगु ऋषींना पश्चाताप झाला आणि त्या घटनेची खूण म्हणून विष्णूने भृगुलांछन हृदयावर धारण केले. तीच ही जागा असं सांगतात. विष्णू भगवंताने आपल्या डाव्या हातामध्ये ब्रह्मदेव, शेषनाग आणि चक्र धारण केले. उजव्या हाताला वेदव्यास, पद्म किंवा कमळ, लक्ष्मीजी आणि जय अशा मूर्ती आहेत. तर डाव्या हाताला राधिका, शंख, सुखदेवजी किंवा शुकदेवजी आणि विजय अशा मूर्ती आहेत. मूर्तीच्या भोवती सुंदर अशी दगडी महिरप केलेली आहे. समोर अर्थातच गरुडाचं मंदिर आहे. सूर्यनारायणाची 7 घोड्यांची रथावर बसलेली मूर्ती पण सुंदर आहे. लक्ष्मीची मूर्ती देखील सुबक ठेवणी आहे. एकंदरीत आवर्जून पाहावं असं हे मंदिर आहे. ओंकारनाथ विष्णू मंदिराची अगदी अलीकडे टिपलेली छबी, तारीख दिसते आपल्याला खाली, 14/7/2024. त्याच दिवशीचं हे भगवंताचं दर्शन आहे. हीच त्या अप्रतिम मूर्ती आपण बघू शकता. या मूर्तीभोवतीची महिरप पण खूप सुंदर आहे. मंदिर किती भव्य आहे हे आपल्याला कळसावर चढलेल्या माणसाच्या आकारावरून लगेच लक्षात येईल. ही लक्ष्मीची सुबक ठेंगणे मूर्ती, सुंदर मूर्ती. 7 घोड्यांच्या रथावर बसलेले सूर्यनारायण भगवान, त्यांचा सारथी. इथून थोडंसं पुढे गेल्यावर शेजारीच अंबाजी मातेचं मंदिर होतं. त्याचं देखील दर्शन घेतलं. आंबेचा तांदळा शेंदुराने फासलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथंच टेंबेस्वामींची मूर्ती आणि दत्ताच्या पादुका देखील पाहायला मिळतात. रंगावधूत महाराज यांच्यामुळं या परिसरामध्ये दत्तभक्तीचा प्रचार प्रसार झालेला आपल्याला दिसतो. दारातच दत्तप्रभूंची प्रतिमा लावलेलं हे अंबाजी माता मंदिर. अन्नकोट रचणं हे गुजरातमधल्या मंदिरांचे एक वैशिष्ट्य आहे. अंबाजी मातेपुढं रचलेल्या अन्नकोटाचं हे संग्रहित छायाचित्र आपण बघतोय. अंबाजी मातेचा मूळ विग्रह हे आहेत. मंदिरामध्ये असलेली ही परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, उपाख्य श्री टेंबेस्वामी महाराज यांची मूर्ती. दत्तप्रभूंच्या पादुका. या भागातील मंदिरामध्ये एक चित्र नेहमी पाहायला मिळतं, ते म्हणजे लहान मुलं मंदिरामध्ये आवर्जून आणली जातात. तुला मंदिरात जायचं आहे का असा पर्याय त्यांच्यापुढे ठेवलाच जात नाही. तर आईवडील किंवा आजी आजोबा, ताई दादा कोणाच्याही सोबत लहान मुलं मंदिरामध्ये येतात. लहान वयात संस्कार झाला की तो आयुष्यभर टिकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे इथले लोक महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा अधिक भाविक आहेत असं मला सहज जाणवलं. योगायोगानं माझ्या या अनुभवाची पुष्टी करणारे चित्र मला अंबाजी माता मंदिराच्या गुगल फोटोजमध्ये सापडलं. त्यावरून तुमच्यासाठी सोबत जोडतोय. अंबाजी माता मंदिर परिसरातल्या एका छोट्याशा मंदिराचे चित्र आहे. या चित्रात काही वेगळं आढळते का बघा. हे बघा. पुन्हा एकदा ही छोटीशी देवळी पहा. त्याच्या अगदी आतमध्ये बसून एक छोटंसं पिल्लू किती मनोभावे देवाची हितगुज करते ते पहा. हे अतिशय सकारात्मक चित्र आहे. या बालकाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक रोग होण्याची शक्यता किंवा मानसिक ताणतणाव, धक्का वगैरे बसण्याची शक्यता अजिबात नाही. अतिशय दुरापास्त शक्यता आहे. सगुण पूजेमध्ये ते सामर्थ्य आहे. या गावामध्ये अन्य अनेक मंदिर आहेत. एक जैन मंदिर आहे, भाथीजी महाराजांचं मंदिर आहे, खप्पर मातेचं मंदिर आहे, रेवत मातेचं मंदिर आहे, रामपीर किंवा रामदेव बाबांचं मंदिर आहे, वैराही मातेचं मंदिर आहे. परंतु माझ्यासोबत मंदिर दर्शनाविषयी कमालीचं औदासीन्य असलेले तुकाराम बुवा असल्यामुळं आम्ही वैराही मातेचं दर्शन घेऊन त्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ही आहे वैराही माता. पुढे श्वेतवराहाचं पण मंदिर आहे. हा संपूर्ण जो परिसर आहे नर्मदा मातेचा, मंगलेश्वर ते शुक्लतीर्थ, हे वराह तीर्थ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं वराह आणि वैराही माता असं इथं बघायला मिळतं. वाटेमध्ये प्रत्येक आश्रमामध्ये मला असं सांगण्यात आलं होतं की उत्तर तटावर ज्योतिबेन आणि शशीबेन यांची सेवा अवश्य घ्या. त्यामुळे याच्या पुढे असलेल्या मंगलेश्वर गावामध्ये जाऊन या कुटुंबाचं दर्शन घ्यायची तीव्र इच्छा मनामध्ये होती. त्यामुळे वेगाने मार्गक्रमण करत मंगलेश्वर गाव गाठलं. या गावामध्ये गेल्यावर सर्वच लोक तुम्हाला ज्योतिबेन यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता दाखवायला सुरुवात करतात. परिक्रमावासींची सेवा कशी असावी याचा एक आदर्श वस्तुपाठ या कुटुंबानं घालून दिलेला आहे. आणि ही सेवा आजची नसून गेल्या 6 पिढ्या सतत परिक्रमावासींची ही सेवा हे कुटुंब स्वखर्चानं करत आहे. सध्या ज्योतिबेन ही सेवा पाहतात. या अविवाहित असून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच परिक्रमावासींच्या सेवेला समर्पित केलेलं आहे.
पंड्या असं आडनाव लावणारं हे एक ब्राह्मण कुटुंब आहे. घरची परिस्थिती काही फार श्रीमंतीची असं नसून थोडीफार शेती आहे, त्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो. शशीबेन, शांतीबेन आणि कमलबेन या 3 बहिणी अविवाहित राहून परिक्रमावासींची सेवा याच्या पूर्वीच्या पिढीमध्ये करत होत्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सध्या ज्योतिबेन आणि बॉनीबेन या 2 बहिणी ब्रह्मचारी राहून ही सर्व धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. शिक्षिका म्हणून निवृत्त आलेल्या ज्योतिबेन यांना थोडीफार पेन्शन मिळते, ती देखील त्या या सेवेमध्ये लावतात. मी गेलो तेव्हा कमलबेन खूप थकलेल्या आणि अंध असल्यामुळे एका जागी बसलेल्या मला आढळल्या, परंतु आता या कुटुंबाची पुढची पिढी देखील त्यांच्या मदतीसाठी आलेली आहे. ज्योतिबेन यांना 2 मामा आहेत. त्यांची मुलं देखील आता सेवेसाठी अधूनमधून इकडे येऊन राहतात. किशोर आणि गुड्डू भैया अशी त्यांची नाव आहेत. गड्डू भैया, हा गुड्डू भैया म्हणजे 2005 साली कौन बनेगा करोडपतीमध्ये 6 लाख रुपये जिंकून आलेला आहे, असं मला ज्योतिबेननी सांगितलं. पूर्वी सहकार्य करण्यासाठी कचरणारे ग्रामस्थ आता मात्र अतिशय प्रेमाने ज्योतिबेन यांना सहकार्य करतात आणि परिक्रमावासींची संख्या वाढल्यावर गावातले काही लोक परिक्रमावासींना आपल्या घरासमोर झोपण्यासाठी जागा वगैरे देतात किंवा परिक्रमेच्या हंगामामध्ये त्या काळात तर इथं चक्क मोठा मांडव घातला जातो आणि त्यामध्ये सगळ्या परिक्रमावासींची सार्वजनिक पद्धतीनं सोय केली जाते. परिक्रमावासींची आदर्श पद्धतीनं सेवा कशी करावी हे आपल्याला इथं गेल्यावर लक्षात येतं. ज्योतिबेन यांचा चेहरा सतत हसमुख असतो. त्या स्वतः देखील गेल्या काही वर्षांपासून खंडित परिक्रमा करत आहेत. अतिशय प्रेमानं आणि आदराने आलेल्या प्रत्येक परिक्रमावासींची त्या वैयक्तिकपणे विचारपूस करतात, हे मी स्वतः अनुभवलं. शशीबेन या ज्योतिबेन यांच्या मावशीनं घालून दिलेली परंपरा त्या अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. गेल्या काही दशकात ज्यांनी परिक्रमा केली त्यांना शशीबेन ठाऊक आहेत, परंतु दुर्दैवानं ते आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांची जागा आता ज्योतिबेन यांनी घेतलेली दिसते. कित्येक आश्रमामध्ये तुम्ही आलात काय किंवा गेलात काय याचा काहीही फरक न पडणारे सेवादार पाहिलेले असल्यामुळे आवर्जून तुमच्याशी व्यक्तिगतपणे बोलणारी सेवादारी व्यक्ती पाहिल्यावर तुम्हाला खरोखरच मनापासून खूप बरे वाटल्याशिवाय राहत नाही. मी देखील या घरामध्ये गेल्याबरोबर स्वतः ज्योतिबेन मला सामोरे आल्या आणि त्यांनी मला कुठून आला आहेस, परिक्रमा कधी उचलली आहे, किती दिवसांची परिक्रमा आहे, अन्य काय नियम पाळतोय वगैरे सर्व मला विचारून घेतले. यांचे घर एका खोल खड्डा असलेल्या तलावाच्या शेजारी होते. बैठा बंगला होता. समोर थोडी मोकळी जागा होती, परंतु या जागेमध्ये प्रचंड अडगळ आणि अडचण आहे असं मला दिसलं. या भागात डास प्रचंड आहेत कारण तलावात साठलेलं पाणी. मला असंही लक्षात आलं की यांच्या भूमिगत पाईपलाईनमधून अखंड गळती होत आहे. हे सर्व पाहिल्यावर मी नेहमीप्रमाणे माझं आसन ज्योतितांनी सांगितलेल्या जागी अंगणामध्ये लावलं आणि झाडू हातात घेतला. इथे सुमारे 13-14 परिक्रमावासी उतरले होते. केरळी साधू, चित्रकूटचा तिवारी बाबा, तुकाराम बुवा, मुंबईकर नागा साधू असे माझ्या ओळखीचे काही लोक त्यात होते. मी त्या संपूर्ण अंगणातील फरशा, टाईल्सचे तुकडे, विटा, दगड हे गोळा करून एका बाजूला छान रचून ठेवले. नको असलेली लाकडं, पालापाचोळा, कचरा सर्व गोळा करून त्याचा बंबापाशी ढीग लावून ठेवला. तिथे अन्य अशा बऱ्याच गोष्टी पडल्या होत्या ज्या अनेक वर्ष काहीच कामात आलेल्या नव्हत्या, परंतु केवळ पडून राहिल्या होत्या. मी काम करतोय हे पाहिल्यावर ज्योतिबेन जातीने तिथे आल्या, स्वतः तिथे आल्या. सुरुवातीला त्या मला म्हणत होत्या की तुम्ही खूप चालून थकून आलाय, तरी कृपा करून कुठल्याही कामाला हात लावू नका, आम्ही सर्व करून घेतो. परंतु मी त्यांना सांगितलं की मी अजिबात थकलेलो नसून आपल्या आश्रमामध्ये काहीतरी श्रमदान सेवा करण्याची माझी इच्छा आहे, तरी कृपया मला काम सांगावे. मग मात्र त्यांनी मला त्यांच्यासमोर असलेल्या सर्व समस्यांचा पाढा वाचून दाखवला. हळूहळू अन्य काही परिक्रमावासी देखील माझ्या मदतीला आले आणि मग आम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर पद्धतीनं तो सर्व परिसर चकाचक करून टाकला. जिथे जाण्यासाठी मांजरसुद्धा 4 वेळा विचार करेल अशा अडगळीच्या ठिकाणी आता 30 परिक्रमावासी उतरतील अशी स्वच्छ जागा तयार झाली. पाण्याच्या टाकीजवळ होणारी जी गळती आहे तिथे तिवारी बाबाने खडूने श्री ज्योतिधारा अशी अक्षरं लिहिली आणि कौतुकाने त्यांना दाखवायला गेला. पहिल्यांदाच मी त्या माऊलीला चिडलेलं पाहिलं. त्या तिवारी बाबाला रागवल्या आणि ती अक्षरं पुसायला लावली. त्या म्हणाल्या की आपली एवढी योग्यता नाही की आपण आपल्या नावापुढे धारा सारखा पवित्र शब्द लावावा. धारा फक्त नर्मदा मातेचीच असू शकते. मला ते पाणी कुठून येत आहे याचा शोध घ्यायचा होता, म्हणून मी ज्योतिबेन यांची परवानगी घेऊन तिथली जमीन उकरून काढली आणि मग माझ्या लक्षात आलं की जमिनीखाली PVC पाईपलाईनचं फिटिंग नीट झालेलं नाही. प्लास्टिकचा वापर करून मी ते उत्तम दर्जाचं फिटिंग करून दिलं आणि पुन्हा जमीन समतल केल्यामुळे ती ज्योतिधारा कायमची लोप पावली. माझ्या कामगिरीमुळे ज्योतिबेन खूप खुश झाल्या. त्यांचा एक भाचा देखील तिथे येऊन मदतीसाठी राहिला होता. नंतर आम्ही आतमध्ये जाऊन कमलाबेन यांच्याशी गप्पा मारल्या. अत्यंत खेळीमेळीचे आणि आनंदाचं वातावरण राहील याची दक्षता सर्वच कुटुंबीय घेत असत. कल्पना करून पहा, आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे आले की काही काळापुरते असे अतिशय आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण निर्माण होते आणि ते गेल्यावर शांतता पसरते. परंतु असे पाहुणे जर तुमच्याकडे सतत येत राहिले तर तुम्ही काय कराल? किती दिवस उत्साह दाखवाल? इथे परिक्रमावासी 6 पिढ्या अखंडपणे येत आहेत, तरी पण हे कुटुंब तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक वेळी त्या परिक्रमावासींच्या स्वागतासाठी दाखवतोय. याच्यावरून त्यांचं श्रेष्ठत्व आपल्याला सहज लक्षात यावं. गोष्ट सोपी नाही मित्रांनो.
मी गोळा केलेला कचरा पेटून देतो हे पाहिल्यावर शेजारच्या माणसानं देखील त्याचं अंगण झाडून साफ केलं आणि तोही कचरा मला जाळायला आणून दिला. एकंदरच संध्याकाळपर्यंत तो संपूर्ण परिसर अतिशय चकाचक झाला. चालून कितीही थकलो असलो तरी असं काम केल्यावर एक वेगळाच उत्साह आणि वेगळीच ऊर्जा माझ्या अंगामध्ये संचाराची हे मान्य केलं पाहिजे. परिक्रमावासींची सेवा कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यवान पुण्यात्मा डावीकडून श्रीमती ज्योतिबेन, मध्ये श्रीमती कमलाबेन आणि उजवीकडे श्रीमती बोणेबेन यांना भेटायला सतत कोणीतरी येत असतं. त्यांना स्वतःचं खाजगी जीवन असं उरलंच नसून सगळं आयुष्य सार्वजनिक झालंय. आयुष्यभर परिक्रमावासी यांची सेवा केलेल्या कमलाबेन यांना दृष्टी नाही परंतु स्मृती तल्लक आहे. आवाज कणकणीत आहे. समोर लाल रंगाची खोली असते तिथंच त्यांचं निवासस्थान आहे आणि डावीकडे पंखा लावला आहे ना त्याच्या खाली मी माझं आसन लावलं होतं. परिक्रमावासींची संख्या वाढली की अंगणातच अशा प्रकारचा मांडव घालून त्यांची व्यवस्था केली जाते आणि मैयानं आमच्याकडून स्वच्छता करून बसण्यायोग्य करून घेतलेली हीच ती जागा आहे. यांच्या घरातील लहानातला लहान सदस्यसुद्धा परिक्रमावासींची मनोभावी सेवा करताना दिसे. ज्योतिबेन देखील लहान असल्यापासूनच परिक्रमावासींची सेवा पाहत आल्यामुळे आपणही तेच करावं असं त्यांनी ठरवलं. लहान वयात होणारे संस्कार हे फार म्हणजे फार महत्त्वाचे असतात हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. ज्योतिबेन यांनी मला सांगितलं की आता जाऊन मंगलेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन यावं आणि त्या महादेवाच्या पिंडीमध्ये काय काय ते पाहावं हे देखील त्यांनी मला सांगितलं. आम्ही 5-6 परिक्रमावासी एकत्रितपणे मंगलेश्वर महादेवांच्या दर्शनाकरता गेलो. मंगळदेवाने स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे. शिवलिंगावरती एक खड्डा आहे. इथेच श्वेतवराहाची देखील मूर्ती आहे. कालगणना बघता सध्या श्वेतवराह कल्पच चालू आहे. नर्मदा मातेचं मंदिर देखील छान आहे. इथून नर्मदा मातेचं खूप छान आणि सुंदर असं दर्शन होतं. रमणीय दर्शन होतं. मंदिर छोटंसं असलं तरी प्रचंड ऊर्जा असल्याचं आपल्याला जाणवतं. या गावाला ज्यावरून नाव पडलं त्या मंगळनाथ महादेवांचं हे मंदिर आहे. नर्मदा खंडातल्या बहुतेक गावांची नावं त्या गावातल्या मुख्य देवतेवरनं पडलेली दिसतात. या परिसरातली बांधकामं सुटसुटीत आहेत, चांगली मोठी आहेत. मंगळनाथ महादेवांचं दर्शन आपण घेऊया. आणि हे शेषशाही श्री श्वेतवराह श्री श्वेतवराहाची अतिशय दुर्मिळ आणि सुंदर मूर्ती आपण बघतो. यावर खाली शिलालेख देखील लिहिला आहे. वरारूपातील विष्णूंच्या हातात शंखचक्र गदापद्म आणि माला असलेली ही मूर्ती आपल्याला दिसते. मूर्ती अशी अप्रतिम आणि सुस्थितीत आहे. मुख्य म्हणजे मंदिरातली मगरवाहनी नर्मदा मातेची सुंदरशी मूर्ती. मंगळनाथ मंदिर हे हरिहर ऐक्य प्रतिपादित करणार आहे. कारण मंगळनाथ महादेवांच्या सोबतच इथं विष्णू लक्ष्मीचं विग्रह देखील प्रतिष्ठापित केलेले दिसतात. नर्मदा मातेचं अतिशय सुंदर असं दर्शन या मंदिर परिसरात नव्हतं. आपण बघू शकताय. या भागातली नर्मदा मातेची काही सुंदर चित्र आपण बघतोय. हळूहळू पाणी गोड होत चालल्यामुळं काठावर गवताचं प्रमाण वाढू लागतं. गवताच्या पार्श्वभूमीवर काढलेला मैयाचा अपज्योती दर्शवणारा सुंदर फोटो. किती स्वर्गीय रूप आहे पहा मैयाचे. या भागातली भूमी थोडीशी खडकाळ आहे. रेती आणि खडक मिश्रित किनारे आहेत. इथे शिवलिंग सापडायला सुरुवात होते. रेती मिश्रित किनारा असल्यामुळं सलग प्रवाह नसून अशा अनेक खंडित धारा आपल्याला दिसतात. या भागातल्या नावा कशा आहेत ते आपण बघतोय. पाणी खोल असल्यामुळे नावा मोठ्या असतात आणि त्या नावेवरतीच अर्धा संसार घेऊन केवट लोक फिरतात. सर्व दर्शन घेऊन आम्ही 5-6 जण पुन्हा एकदा आश्रमामध्ये दाखल झालो. आश्रमामध्ये सेवेसाठी गावातले काही तरुण येत जात असतात. यातील रामकृष्ण, मोनिल आणि हेमंत नावाच्या 3 मुलांशी मी बऱ्याच गप्पा मारल्या. हेमंत वेडा आहे असं मला सांगण्यात आलं होतं. परंतु आपल्याकडे अतिशय सार्वत्रिकपणे दिसणारा परंतु सोयीस्करपणे दुर्लक्षित केला जाणारा स्वमग्नता किंवा आत्ममग्नता नावाचा एक आजार आहे. त्याचा तो रुग्ण शिकार होता, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटिझम असं म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर या प्रकारच्या विकाराच्या अनेक छटा आढळतात. एकच एक रोग किंवा एकच एक लक्षण अशी तुम्हाला आढळणार नाहीत. हेमंत तसा असला तरी देखील परिक्रमावासियांची उत्तम सेवा करत होता. याचा अर्थ ही मुलं सुद्धा खूप काही करू शकतात. फक्त त्यांना योग्य पद्धतीनं वाढवावं लागतं आणि त्यासाठी थोडेसे अधिक कष्ट घ्यावे लागतात इतकेच. या विषयाला पुरेसे किंवा म्हणावे तसे प्रबोधन आपल्याकडे होताना दिसत नाही. मुळात आत्ममग्नता किंवा स्वमग्नता नावाचा एक विकार अस्तित्वात आहे हेच आपण स्वीकारत नाही. हे स्वीकारणे ही त्याची पहिली पायरी आहे. या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करणारे एक डॉक्टर माझे खूप चांगले मित्र आहेत, परिचित आहेत. त्यांनी मला असं सांगितलं की कोविडमध्ये 2 वर्ष लॉकडाऊन झालं होतं. त्या काळात जन्माला आलेली किंवा गर्भधारणा झालेली मुलं या विकारांना अधिक ग्रस्त आहेत असं त्यांचं साधारण निरीक्षण आहे. ज्या वयामध्ये
लहान बालकाला सामाजिक जीवनाचा स्पर्श व्हावा लागतो. त्या काळात सतत घरातील एकच एक प्रकारचं वातावरण पाहिल्याचा परिणाम त्यांच्या बौद्धिक जडणघडणीवर झालेला दिसतो, असं त्यांचं मत आहे. परंतु त्याचबरोबर बदललेली जीवनशैली, नियमित व्यायामाचा अभाव किंवा उशिरा विवाह करणे किंवा गर्भधारणा होत असताना आईवडिलांची मनस्थिती या सगळ्यांचा देखील परिणाम या विकाराच्या बालकांवर निश्चितपणे झालेला दिसतो, असं देखील वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मूल जन्माला आल्यावर त्याच्यामध्ये अशी काही लक्षणं आपल्याला आढळली तर ती विनाविलंब वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नये. कुठली लक्षणं आढळतात? अशी बालकं उशिरा बोलतात किंवा बोलतच नाहीत, सतत पालथा पडून एखाद्या वस्तूकडे पाहत बसतात, विशेषतः हलणाऱ्या वस्तू किंवा गोल फिरणाऱ्या वस्तूंचं त्यांना आकर्षण असतं, खेळण्यातल्या गाडीची चाकं फिरत बसणे किंवा सिलिंग फॅनकडे पाहत बसणे, सतत दिव्याच्या बटनांशी खेळणे, अशा या लोकांच्या सवयी असतात. हाक मारल्यावर आपल्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. अशी बालकं अतिचंचलता देखील दाखवतात किंवा विनाकारण रडत बसणे, काही केल्यावर रडू न थांबणे, रडत रडत झोपेतून जागे होणे व पुन्हा झोपणे, असे अनेक प्रकार असू शकतात. अशी लक्षणं 1-2 वर्षापर्यंतच्या बालकामध्ये आढळली तर लवकरात लवकर आत्ममग्नता किंवा स्वमग्नता विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कमी वयामध्ये हे विकार बरे करण्याची किंवा बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यासाठी काही ठराविक व्यायाम आणि औषधे असतात. परंतु एकदा एक ठराविक वय उलटून गेलं म्हणजे मेंदूची जडणघडण एका ठराविक टप्प्याच्या पुढे गेली का हा विकार बरं करणं अतिशय कठीण होऊन जातं. म्हणून माझा मुलगा तसला नाही किंवा माझी मुलगी तशी नाही असा आत्मघातकी विचार न करता केवळ शंका जरी आली ना तरी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्यावा. फार फार तर तुम्हाला डॉक्टर सांगेल की तुमचं मूल सर्वसामान्य आहे, चिंता नसावी. या क्षेत्राचं गांभीर्य ओळखून सरकारने देखील आता अशा काही स्वयंसेविका नेमल्यात की ज्या पालकांचं प्रबोधन करून त्यांना या विषयाची तोंडओळख करून देतात. पुण्यामध्ये असे काम करणाऱ्या एक स्वयंसेविका मला माहिती आहेत. त्यांनी देखील मला हे सांगितलं की पालकांनी आपले मूल आत्ममग्न आहे हे स्वीकारणं ही सगळ्यात मोठी पायरी आहे. जेव्हा उपचार सुरू करायचे त्या काळात पालक आमचे मूल तसं नाही म्हणून दुर्लक्ष करतात आणि मग जेव्हा विकार भयंकर स्वरूप धारण करतो तेव्हा प्रचंड पैसा खर्च करतात, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण हा विकार ठराविक वेळीच बरा होणार आहे. सुशिक्षित लोकांची वस्ती असलेल्या शहरातील आणि महानगरातली ही एक अवस्था आहे. तिथं खेड्यातली अवस्था काय विचारायची. या भागात सरसकट तो वेडा आहे किंवा ती वेडसर असं जाहीर करून टाकलं जातं आणि अशा मुलांना मोकळं सोडलं जातं, कारण त्यांच्यामध्ये चंचलता खूप असल्यामुळे एका जागी बसण्यापेक्षा गावभर फिरून ती शांत होतात. सर्वच पालकांनी केला पाहिजे असा एक आयुर्वेदिक उपाय मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो. अर्थातच हा योग्य आहे का नाही याची खातरजमा शहानिशा एका अतिशय प्रसिद्ध आणि प्रथितयश आयुर्वेदाचार्यांकडनं करून घेतलेली आहे. शुद्ध देशी गाईचं तूप घ्यावं. जर्सी गाईचं किंवा बाजारपेठेतलं तूप चालणं आणि घरी कडवलेलं तूप असावं. आपल्याला खात्रीशीरपणे माहिती असलेल्या देशी गाईच्या दुधापासून घरी विरजण लावून घरीच कडवून गेलेलं तूप जर काही काळ ठेवलं तर त्यातला रवाळवा खाली जाऊन वरती पातळ पाणी तरंगतं. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये याला घृतमंड असं म्हणतात. हे घृतमंड आपल्या शरीरातल्या बालकांच्या नाकामध्ये 2-2 थेंब झोपताना सोडावं. सोडताना डोक्याखाली उशी न देता मान सरळ किंवा गादीच्या कडेवर डोकं खाली ठेवून सोडावी. अशा परिस्थितीत ठेवावी. त्यामुळे मुलाचा बौद्धिक विकास चांगला होतो आणि मुलं शांत होण्यास मदत होते. आपल्या लहानपणी आपले आजी आजोबा उपाय आपल्याला करत असल्याचे आपल्याला नक्की आठवत असेल पहा. कानात तेल सोडणे, नाकात तूप सोडणे, दंतमंजनाने दात घासणे हे प्रकार आता बंदच झाले आहेत. अधिक विषयांतर नको असो. हेमंतच्या या अवस्थेबद्दल मी गावातल्या मुलांना सांगितलं आणि त्यानंतर मुलांचं त्याच्याशी वागणं निश्चितपणे बदलल्याचं मला तत्काळ जाणवलं. मुळात ही समस्या जीवने असं वाटत असेल तर आपल्या घरातल्या मुलांची लग्न सरकारने नेमून दिलेल्या योग्य वयामध्ये वेळच्या वेळी लावावी इथे सर्वोत्तम आहे. असो. इथे रात्री मुक्कामासाठी एक बस आली. बसमधल्या परिक्रमावासींनी आम्हाला सर्वांसाठी देखील स्वयंपाक केला आणि त्यांनी दिलेला सुंदर असा गक्कड डाळ खीर असा महाप्रसाद आम्ही खाल्ला. पूर्वी ज्योतिबाईंचं घरी स्वयंपाक करायच्या, परंतु परिक्रमावासींची संख्या प्रचंड वाढल्यामुळे आता त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी कुटुंब पगारावर ठेवलं आहे. मला त्या सर्वांना एक सुचवा असं वाटतं की आपण परिक्रमेमध्ये असताना शक्य झालं तर आश्रमाला मदत कराच, परंतु जेव्हा करता नाही आली तर वहीमध्ये नोंद करून ठेवावी आणि घरी आल्यावर अशा आश्रमांना आवर्जून अन्नदानासाठी मदत करावी. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, कारण हे एकमेव असं दान आहे की ज्याच्यामध्ये दान घेणारा दात्याला आता पुरे, आता मला बास, आता नको असं म्हणतो. ज्योतिबाईंचं वैशिष्ट्य असं की त्यांना हवं ते परिक्रमावासींना खायला न घालता त्या आलेल्या परिक्रमावासींना विचारतात की आज आपण काय करूया आणि तो पदार्थ बनवून खायला घालतात. ही सुविधा सर्वच आश्रमामध्ये मिळेल याची खात्री देता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या कोणाकडून 1 रुपयासुद्धा देणगी घेत नाहीत, धान्यसुद्धा घेत नाहीत. सर्व कुटुंबीय आपल्या स्वखर्चातनं ही सेवा चालवत आहेत, म्हणूनच ती अधिक श्रेष्ठ मानली पाहिजे. रात्री छान झोप लागली. सकाळी उठल्यावर अंधेका आटोपून चहा पिऊन निघताना ज्योतिबाईन यांनी माझे सँडल पाहिले आणि मला त्या घराच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी घेऊन गेल्या. त्या मला म्हणाल्या की तू काठाकाठाने चालतोयस तर हे सँडल तुझ्या कामाचे नाहीत, त्यापेक्षा तू पाय पूर्ण झाकणारे बूट तू सोबत घे. असे म्हणून त्यांनी परिक्रमावासींनी सोडून दिलेल्या पादत्राणांचा मोठा ढिगच मला दाखवला. कोणी परिक्रमा अर्धवट सोडून जाणार असेल किंवा अन्य काही कारणामुळे पादत्राणं त्याला होत नसेल तर इथे सोडून नवीन पादत्राणं घेऊन इथून लोक पुढे जातात.
त्या ढिगामध्ये किमान 200 तरी जोड्या चप्पल बूट असावेत. त्यातील आदिदास कंपनीचा असावा असा एक नवा बूट मला सापडला, जो माझ्या पायाला चोख बसत होता. ज्योतिबेन यांनी देखील तो ओळखला आणि म्हणाल्या की मुंबईच्या एका परिक्रमावासीने हा बूट भरूचमध्ये घेतला, परंतु त्याच्या पायाला होत नव्हता म्हणून त्याने इथेच ठेवून दिला आणि माझ्या पायाला मात्र तो नवा कोरा बूट चोख बसत असल्यामुळं मी तो घेतला आणि माझे सँडल तिथेच सोडून दिले. अशा रीतीनं परिक्रमेच्या 99व्या दिवशी मला 10वा बूट मिळाला. हा बूट पायाला अतिशय आरामदायक होता आणि त्याच्यामुळे माझी गती देखील थोडीफार वाढली. ज्योतिबेन यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि त्यांची रजा घेतली. नर्मदा मातेचा किनारा गाठला. तिला साष्टांग नमस्कार करून किनाऱ्याचा मार्ग पकडला. पायाखाली हळूहळू गवत सुरू झालं होतं आणि सोबत थंडगार पाण्याचा थर्मास असल्यामुळं एक एक घोट पिलं तरी एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. नर्मदा मातेचं दर्शन करत करत पुढं पावलं टाकायला सुरुवात केली. नर्मदे हर, नर्मदे हर.